लोकशाहीला भक्कमपणे जे संविधान दिलं ते म्हणजे बाबासाहेब आहेत आणि त्यांची 135वी जयंती आज साजरी होते. मी तर नेहमीच म्हणते ह्या पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहेत, तोपर्यंत हे जे सगळे मनुष्य जन्माला येऊन जे समाजासाठी भरीव काम करून गेलेले, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, अशा अनेक नेते, लोकनेते ज्यांनी संतांसारखंच म्हणजे संतांनी वेगळं हे केलं पण ह्यांनी समाजासाठी काम केलं. त्या समाजाला एक चांगली दिशा देणारं, सर्वांना समानतेने वागवण्याचा विचार देणं, स्त्री पुरुष भेदाभेद मोडून काढणं, या सगळ्याला त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि ही चैत्यभूमी आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाला एक चैतन्य मिळतं. त्यांना साथ देणाऱ्या आमच्या रमाईचा मला वाटतं येत्या 27 मेला तो पण एक चांगला कार्यक्रम घडतो. आज माझ्याबरोबर घनश्याम चिरंतर जे ह्या सगळ्या चळवळीत आजही काम करत आहेत. सगळे माझे भीमसैनिक माझ्याबरोबर आहेत आणि चळवळीतले लोक आज काम करत आहेत. ताई, आपण पाहिलं की या ठिकाणाहून जाताना प्रत्येक ठिकाणी तुमची नजर होती, तुम्ही पाहत होता आणि व्यवस्थित नियोजन महानगरपालिकेने केलं असं तुमच्या निदर्शनास येत आहे का? नाही, मुळामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे असेपर्यंत त्यांचं नियोजन मला निश्चित चांगलं दिसलं. पण 12, 12:30, 1 पासून ज्या पद्धतीने बाबासाहेबांचं चलचित्र बंद करण्याचं काम, त्याचप्रमाणे चांगल्या खुर्च्या, आज बघा ना पब्लिक जो येतो आहे बाबासाहेबांचा अनुयायी तो रस्त्यावर खाली वगैरे बसतो आहे. थोडं बसण्याची, ध्वनिक्षेपण बंद केलं, पाण्याची हे काहीच नाही, प्रत्येकजण आता पाणी पाणी करते. तर जेव्हा महानगरपालिका याच्यावरती टेंडर काढून काम करतं, आता तर पुढच्या वेळेला मी ह्या लोकांना सांगितलं एक सजेशन की चैत्यभूमीचा जो बरोबर आपला गेट आहे, जो ज्योत लागली आहे भीमज्योत, त्या भीमज्योतपासून पुढे पण तो मंडप न्यायला पाहिजे. कारण आता प्रचंड ऊन वाढत चाललं आहे. लहान लहान मुलं, छोट्या प्रेग्नंट महिला पण येत आहेत चैत्यभूमीत या. तर त्यांच्या सोयी अशा वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप केल्या पाहिजे. आणि ज्या दिवसभरामध्ये तुम्ही जे टेंडर काढून सोय दिली आहे ती रात्री 10-11पर्यंत ती राहिली पाहिजे. तुम्ही 12, 12:30लाच कसं काय उचलून नेलं? आत्ताच बघा ना, आत्ताच बघा आपले केंद्रीय मंत्री रामदासभाई आठवले येऊन गेले, नंतर मंत्री महोदय शंभूराज देसाई येऊन गेले, इथले स्थानिक खासदार अनिल देसाई येऊन गेले, मी स्वतः. ध्वनिक्षेपण बंद करतात ही सगळी महापालिकेची जबाबदारी आहे. आणि हे उद्या सगळे जाऊन आयुक्तांना विचारणार आहेत की तुम्ही अशा पद्धतीने जर टेंडर अर्ज काढून हे जो कोण आहे ठेकेदार त्याची हिंमत कशी होते? रात्री 10पर्यंत असलं पाहिजे हे सगळं. आणि आमची मागणी तेच आहे की 14 एप्रिलला ह्या सगळ्याचं सकाळी म्हणजे आदल्या दिवशी रात्री 12 नंतर ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री 12पर्यंत ही संपूर्ण सोय इथे असली पाहिजे. कारण महाराष्ट्रातनं पब्लिक येतो आहे, बाहेरून येतो आहे. आज जागतिक दर्जाचं हे ठिकाण झालेलं आहे आणि अनेक लोक इथे भेटायला येतात, चैत्यभूमीमध्ये नतमस्तक होतात, अभिवादन करतात. आणि जर त्या अभिवादनाला अशा पद्धतीने जर महापालिका वेगळ्या पद्धतीने ठेकेदार वागत असेल तर मला वाटतं महापालिका जाऊ. आता याच्यासोबत जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 2 तरुणांचा ड्रग्ज घेऊन मृत्यू झालेला. आपल्या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारची घटना होती. नेस्कोची पार्टी होती, त्याच्यामध्ये 2 तरुणांचा ड्रग्ज घेऊन मृत्यू झालेला. असा सगळा प्रकार नाही, मी मागच्या वेळेला तेच सांगितलं होतं की आपण फेरीवाल्यांवर हिंगे म्हणून कारवाई करतोय, पण शाळा कॉलेज वगैरे इथे जे ड्रग्स वगैरे विकले जात आहेत आणि ते बऱ्याच जणांना, किमान मला अपेक्षा आहे की पोलीस आला
ते माहिती करून घ्यायला हवी किंवा माहिती असेल, कारवाया व्हायला पाहिजे. आज तरुण पिढी जर ह्या ड्रगच्या म्हणजे ह्याच्यामध्ये सेवन करत असेल आणि पिढी बरबाद होणार असेल, तर तुमच्या आमच्यांची जबाबदारी आहे या पिढीला त्यापासून वाचवणं. आणि अशा गोष्टीचा प्रशासनाच्या दुर्लक्ष किंवा सामाजिक म्हणून आपलं सगळ्यांचं तर लक्ष असलं पाहिजे. या गोष्टीला परत अशा घडता कामा नये याकडे लक्ष असलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.